आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदी तसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. विको कमी करायला. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, ज्ञानियांचे राजे, सकल संत कंठभूषण, विश्व माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय. जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मांद्याळीच्या कृपाशीर्वादानं भगवान सोमेश्वरांच्या या पावन प्रांगणामध्ये आज आपण एका वेगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. एकनाथजी मोरे आणि शरदजी मोरे हे दोन बंधू त्यांच्या विद्यार्थ्यांच्या निमित्तानं गुरुकुलामध्ये त्यांचं येणं घडलं आणि त्यांचा माझा परिचय अगदी कुटुंबासारखा होऊन बसला. कोणाची स्तुती करू नये आणि मानवाची तर मुळीच करू नये. स्तुती करण्यामध्ये या जगतास स्तुती करायला पात्र अशी फार कमी ठिकाण आहेत. कलियुगामध्ये कोणाची स्तुती करावी असा समाज आता पाहण्यात येत नाहीये. त्यामुळं अनाहत अप्रस्तुत कोणाची स्तुती करूच नये. पण आता जे मी बोलणार आहे ती स्तुती नाहीये, ती वस्तुस्थिती आहे. ए बाळा, ए सोन्या, ए राजा, थोडं एक अर्धा तास शांत राहूया आपण सगळेजणच. हे दोन बंधू काही वर्षापूर्वी गुरुकुलात मुलं टाकण्याच्या निमित्तानं माझ्या परिचयाचे झाले आणि ते एकदम जवळचे होऊन बसले. एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये या दोघांकडे पाहताना
माझ्या समोर हे दोघे जण ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी माझ्या समोर हे दोघे जण म्हणजे राम लक्ष्मण असतात. या राम लक्ष्मणांची नावं कलियुगातील बंधूंना द्यावीत असा वर्तमान काळ नाहीये, हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ठाऊक आहे. कारण का, भाऊबंद असा एक आपल्यात शब्द वापरला जातो. काय म्हणतो आपण त्याला? भाऊबंद, किंवा काही ठिकाणी भाऊबंदकी असा शब्द वापरला जातो. भाऊबंद हा शब्दाचा तुम्ही अर्थ काय काढलेला आहे मला ठाऊक नाही, पण भाऊबंद या शब्दाचा मी अर्थ असा काढलेला आहे, ज्याच्या घरी जाणं बंद, ज्याच्याबरोबर बोलणं बंद, ज्याच्याबरोबर व्यवहार बंद, ज्याच्या शेतीत पाऊल टाकण्याचं बंद, त्याला म्हटलं जातं भाऊबंद. असं कलियुगातलं वातावरण असताना आणि कलियुगानं सगळ्यांची मानसिकता बदलवलेली असताना सुद्धा या दोन भावांचं प्रेम पाहिल्यानंतर माझ्यासारख्या एका कीर्तनकाराला पंढरीनाथाला एकच प्रार्थना करू वाटते की हे देवा, हे करुणाघना, हे दीनदयाळा, हे ब्रह्मांड नायका, हे जगताच्या माता पित्या, अशा बंधूंमध्ये कुठल्याच प्रकारचा कलीचा प्रभाव या दोनही भावांच्या मनामध्ये होता कामा नये आणि या दोघांच्या प्रेमाला कलियुगाची दृष्ट लागता कामा नये अशी प्रार्थना माझ्यासारखा एका वारकरी करतो. त्याचं कारण आहे, कलियुगामध्ये बंधू प्रेम राहिलेलं नाही. एरवी कीर्तनामध्ये मी सांगत राहतो, कलियुगानं भावाभावातलं प्रेम संपवलं, कलियुगानं जावाजावातलं प्रेम संपवलं, नवे नवे कलियुगानं आई आणि मुलगा यांच्यातलं प्रेम संपवलं. असं सगळीकडलं प्रेम संपवलेल्या या कालावधीमध्ये ही दोनही बंधू एकमेकाचं दुःख, एकमेकाची सल ओळखतात. हे या दोन भावांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून देहानं दोन पण विचारानं एक, देहानं दोन पण बुद्धीनं एक, देहानं दोन पण ध्येय ठरवण्याच्या दृष्टीनं एक, असं हे दोन भावंडांचं नातं. आता अनेक गावामध्ये सुद्धा एखादा असा दोन भाव सापडतील की न सापडतील अशी शंका ज्या कालावधीमध्ये असते, त्या कालावधीमध्ये एकनाथजी आणि शरदजी हे दोनही बंधू कृतयुगामध्ये जगतायत. काळ आहे कलियुगाचा, पण यांचं जगणं मात्र कृतयुगातलं आहे. अशा कालावधीमध्ये शरदजी भैया यांना दोन कन्या आणि एकनाथजी यांना दोन मुलं. खरं तर तसं शास्त्र बघू गेलो ना, ऐका, तसं शास्त्र बघू गेलो तर शास्त्र विचार असा आहे, भावाला मुलगा असल्यानंतर ज्या भावाला मुलगी आहे परंतु मुलगा नाही, शास्त्र बोलतं ज्या भावाला मुलगा नाही तरी सुद्धा तो भाऊ मला मुलगा नाही असं त्याचं समजण्याचं काही कारण नाहीये. का कारण नाही? तर पुराणामध्ये असं एक वचन सापडतं, भावाला मुलगा असल्यानंतर मोठ्या भावाला किंवा धाकट्या भावाला जर दोन मुलं असतील तर ज्या भावाला मुलगा नाही तो भाऊ मुलगा रहित आहे, मुलाविना आहे असं मात्र समजलं जात नाहीये. हा झाला शास्त्र विचार. पण तरी सुद्धा आपण ज्या भावनेमध्ये जगत असतो, ज्या नात्यामध्ये जगत असतो, ज्या कृतीमध्ये जगत असतो, शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, माझ्यासमोर माझ्या सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत, काही माझ्या मायमावले बसलेले आहेत, काही माझ्या लहान दिदी बसलेली आहेत, आणि तुम्ही सगळे सज्जन माणसं बसलेले आहात ना. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, वेलीला फूल झाल्याशिवाय,
वेलीची सार्थकता नाही आणि स्त्रीला संसारामध्ये मूल झाल्याशिवाय संसाराची सार्थकता नाही, असा लौकिक विचार आहे. हा शास्त्र विचार नाहीये, हा लौकिक विचार आहे. आता स्त्रीला मूल झाल्याशिवाय, या मूल शब्दामध्ये मुलगी सुद्धा आहे, मुलगीही झाली नाही आणि मुलगाही झाला नाही तर संसाराची सार्थकता मानली जात नाही. कारण का? कारण असं आहे, मंदिराचं काम सुरू केलं, मग मंदिराच्या कामाची पूर्णता कधी? तर मंदिराच्या कामाची पूर्णता आहे जोपर्यंत मंदिरावर बांधलेल्या शिखरावर आपण कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण नाही. माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला. मयूर, माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला आणि आळंदीवरून पालखी सोहळा निघाल्यानंतर पहिल्यांदा कुठे येतो? पुण्यामध्ये. पुण्यात पालखी सोहळा आला, तदनंतर सासवडला आला, नंतर जेजुरीला आला, नंतर वाल्ह्याला आला, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, बंडिशेगाव, वाखरी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर. काय ऐकता तुम्ही एवढं बारकाव्यानं? मग मला सांगा ना, पंढरपूरला पालखी सोहळा गेला की पालखी सोहळ्याची पूर्णता. पंढरपुरात पालखी पोहोचली, तिथून पुढं पालखीचा प्रवास थांबला. अगदी त्याप्रमाणेच संसाराची पूर्णता, संसाराची सार्थकता कशामध्ये आहे? तर संसाराची सार्थकता आहे त्या संसार वेदीला मुलीचं किंवा मुलाचं फूल लागावं. आमच्या प्रिय बंधूंना म्हणजे शरद भैयांना 2 सुकन्या, गोंडस बाळ, पण त्या दोघांनीच मनाने ठरवलं की आपण मोठ्या बंधुराजांचा एक मुलगा दत्तक घेऊया आणि आपली जी मोठी मुलगी आहे ती त्यांना दत्तक देऊया. दत्तक विधी आपल्या भारतामध्ये अनेक वर्षापासून होतोय. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, दत्तक विधी खऱ्या अर्थानं बंद कुणी केला असेल तो ती इंग्रजांना केला. इंग्रजांच्या कालावधीपर्यंत दत्तक विधी होतच होता. दत्तक विधीला शास्त्र प्रामाण्य दिले गेलेले. मात्र आपल्या संपत्तीला कुणीतरी वारस असावा, मग आपली संपत्ती त्या वारसालाच जात आहे, मग ती संपत्ती इंग्रजांना मिळत नाही तर त्याच कुटुंबातील कोणातरी मिळते. याकरिता इंग्रजांना स्वार्थापोटी हा दत्तक विधी बंद केला. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणाचा संबंध असेल तर हा दत्तक सोहळा बंद करण्यापाठीमागं शास्त्र याला कारण नाहीये. दत्तक विधी बंद केला तो इंग्रजांच्या कालावधीमध्ये. आपणास माहीत असावं म्हणून सांगतो, मोठं उदाहरण देतो. कुंती माता आहे ना, पांडवांची आई, ही कुंती माता, त्या कुंती मातेचं पहिलं नाव आहे पृथू, म्हणजे पृथू राजाची ती मुलगी म्हणून तिचं नाव आहे पृथू. पण कुंती भोज राजाला मुलगाही नव्हता आणि मुलगीही नव्हती. आणि पृथू राजा आणि कुंती भोज राजा हे दोघे जण मित्र. आपल्या मित्राची सल या राजानं ओळखली आणि आपली मुलगी त्या कुंती भोज राजाला दत्तक दिली. मग कुंती भोज राजानं ती मुलगी दत्तक घेतली म्हणून कुंती भोज राजानं आपल्याच नावातील थोडा अंश त्या मुलीला दिला नावाचा. त्याचं नाव कुंती भोज, मुलीचं नाव ठेवलं कुंती. वस्तुस्थितीनं त्या मुलीचं अगोदरचं नाव आहे पृथू. मात्र कुंती भोज राजानं दत्तक घेतली ना, मग तिचं नाव देण्यात आलं तिला कुंती. दुसरं उदाहरण देतो आपल्या इतिहासातलं. झाशीची राणी ना, झाशीच्या राणीला सुद्धा मुलगा नव्हता बरं का. म्हणून ती जी म्हण आहे ना, मेरी झाशी नाही दूंगी, मग त्या झाशीच्या राणीनं एक दत्तक बाळ घेतलं. पण इंग्रज त्याला विरोध करत होते. इंग्रज म्हणत होते ह्या झाशीवर, या राजधानीवर आमचा हक्क आहे, तुला मूल नाही ना, आमचा हक्क आहे. म्हणून त्या झाशीच्या राणीनं कराऱ्या बाणामध्ये इंग्रजांना
सांगितलं, माझी झाशी मी तुम्हाला देणार नाहीये, मेरी झाशी नाही दूंगी. तेव्हा दत्तक विधी अत्यंत शास्त्रोक्त विधी आहे. आता याच्या सूक्ष्मतेमध्ये मला बदललेल्या कालावधीत जायचं नाही. आज माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी जो आनंदाचा सोहळा आहे, मला वाटतं मोरे परिवाराचा आज खऱ्या अर्थानं आनंदाचा सोहळा आहे. अगदी ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं ना, तर आनंदो रे आजी आनंदो रे, सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदो रे. एकमेकाचं दुःख जाणून घेणं, एकमेकाच्या सुखात सहभागी होणं, एकमेकाच्या अडचणी समजून घेणं, याच्यामध्ये जो स्वर्गसुखाचा आनंद मिळतो, तो स्वर्गसुखाचा आनंद दुसरीकडे इतरत्र कुठेही शोधून सापडत नाही. संसारामध्ये सुख कशाचं मानलं जातं? ऐका, संसारामध्ये सुख मानलं जातं अर्थाजनो नित्यम. संसार करायचा ना, मग त्या संसारामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट पाहिजे, संसार करताना पैसा पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे, संसार करणाऱ्या माणसाच्या जवळ वित्त पाहिजे आणि परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जवळ चित्त पाहिजे. ज्याचं चित्त चांगलं त्याचा परमार्थ चांगला, ज्याच्याजवळ वित्त चांगलं त्याचा प्रपंच चांगला. विनोदानं असं म्हटलं तर कोणी रागवू नका, प्रपंच करताना पैसा नसेल तर बायको सुद्धा रागावल्याशिवाय राहत नाही. हो, ती सुद्धा म्हणते, माझ्या आईवडिलांनी काय बघितलं आणि यांच्या घरात मला दिलं, अशी म्हणती बरं का. मला ठाऊक नाही ते, नाही का, मी आपलं ऐकून सांगतोय तुम्हाला. नाही, माझ्या आईवडिलांनी काय बघितलं यांच्यामध्ये बरं, नाही का, यांच्या घरातमध्ये मला दिलं. नवे एखादी जर जास्तच रागावली असेल तर एखादी गृहलक्ष्मी म्हणते, तुम्हाला माझी किंमत कळणार नाही, तुम्हाला माझी किंमत कळणार नाही. ती पुढे काय म्हणते? ती म्हणते, दुसरी करून बघा म्हणजे माझी किंमत कळेल. आता दुसरीला ते परवानगी देत नसते, पण ती रागात बोलत असते. तात्पर्य काय? संसार करताना पैसा लागतो. संसाराची सुख मी तुम्हाला सांगतोय, 6 सुख आहेत संसारामध्ये. संसारातलं पहिलं सुख आहे अर्थाजनो नित्यम. संसार करताना खिशामध्ये पैसा असला पाहिजे. मग माझ्यासमोर जे कोणी वारकरी असतील ना, त्या वारकऱ्यांना मी थोडंसं एक कुटुंबातला सदस्य म्हणून सांगतो, तुमचा परमार्थ कितीही चांगला असू द्या, ऐका बरं बारकाव्यानं, तुमचा परमार्थ देवाला कितीही आवडणारा असू द्या, पण आपला परमार्थ आदर्श तेव्हाच ठरतो ज्यावेळी आपला परमार्थ पैशानं समृद्ध असतो. गरीब परमार्थ समाजाला आदर्श ठरत नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणून समर्थांना सांगितलं, प्रपंच करावा नेटका, कोठी असू नये फाटका. प्रपंच करताय ना, मग प्रपंच करताना पैसा असला पाहिजे. अर्थाजनो नित्यम, संसारातलं पहिलं सुख आहे. दुसरं सुख सांगितलं, आरोग्य चांगलं ठेवा. अर्थाजनो नित्यम आरोग्यताच, चांगलं आरोग्य असलं पाहिजे. आरोग्य शेवटपर्यंत चांगलं सांभाळलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो, असू द्या, आधी द्या माझ्या लक्ष. आई, आरोग्यताच, आरोग्य खराब असेल आणि कितीही पैसा असेल तरी सुद्धा तो पैसा सुख लागू देत नाही. म्हणून धर्मामधलं सगळ्यात श्रेष्ठ सुख कोणतं सांगितलं असेल तर चांगलं आरोग्य असलं पाहिजे. मला वाटतं जगातला श्रीमंत कोण असं जर तुम्ही मला विचारलं ना, तर ज्या व्यक्तीचं वय 80 आहे, पण 80 वयामध्ये ज्या व्यक्तीला शुगर नाही, BP नाही आणि कुठलीच गोळी खाण्याची वेळ येत नाही, काठी विना जो व्यक्ती चालतोय ना, माझ्यासाठी तो श्रीमंत आहे. कारण का? चांगलं आरोग्य. बऱ्याच माणसांना अलीकडं वय असतं 25, तारुण्यामध्ये मुलांना गोळ्या सुरू झाल्यात BPच्या, शुगरच्या. ओळखावं, श्रीमंती आहे पण आरोग्य नाही. पण ऐका, दुसरं सुख आहे संसारातलं, चांगलं आरोग्य पाहिजे. म्हणजे पहिलं सुख सांगितलं पैसा असला पाहिजे, दुसरं सुख सांगितलं आरोग्य असलं पाहिजे, आणि तिसरं सुख सांगतो प्रियाचे भार्या, म्हणजे गोड बोलणारी पत्नी पाहिजे. मी तर तुम्हाला सांगेल, कितीही चांगला संसार करा, पण बऱ्याच लोकांना माझ्या पाहण्यामध्ये असं येतं, आता रोज महाराष्ट्रच फिरतो ना, तर माझ्या पाहण्यामध्ये असं येतं की काहींच्या वाट्याला अशी कर्कशा पत्नी आलेली असते, अशी रागीट पत्नी आलेली असते
की बऱ्याच पुरुष लोकांना घरी जाताना, ड्युटीवरून घरी जाताना मी घरीच निघालोय का तुरुंगात निघालो याची भीती वाटते. नक्की काळजी वाटते, मी घरी निघालो असेल का बरं. कारण का, घरी गेल्यानंतर किती प्रश्न पडतील आणि किती प्रश्नांची सरबत्ती आपल्यावर होईल सांगता येत नाही. प्रिय बोलणारी पत्नी मिळणं भाग्याची गोष्ट आहे. हा, तुम्हाला एक सांगतो, संसारामध्ये कितीही समस्या येऊ द्या हो, किती अपमान वाट्याला येऊ द्या, किती गरिबी वाट्याला येऊ द्या, किती हेळसांड वाट्याला येऊ द्या, प्रारब्धानं दुःख देऊ द्या, पण मी तुम्हाला सांगेन, तो पुरुष भाग्यवान आहे ज्याच्या पाठीशी हिमालयासारखी पत्नी उभी आहे. पत्नीला कमी किंमत नाही आहे. संसारामध्ये सगळ्यात जास्त किंमत पत्नीला आहे. दुर्दैवानं आपल्याला पत्नीला किंमत देता येत नाही. इथं आपण कमी पडतो. पत्नीला प्रचंड किंमत आहे. मी पत्नी शब्दाची व्याख्या करतो, पतनापासून वाचवते तिचं नाव पत्नी. पुरुष लोकांच्या स्वभावामध्ये क्षणोक्षणाला पतन होत असतं. आपला स्वभावच तसा असतो, पतनाला नेणारा. पण आपल्याला व्यसनापासून, दुःखापासून, अडचणीपासून, समस्येपासून आणि पतनापासून वाचवते आणि संसारामध्ये तारून नेते. ती तारणारी ती पतिव्रता. तारते म्हणून ती पत्नी, पतनापासून वाचवते म्हणून ती पत्नी. मात्र माझ्यासमोर असलेल्या माझ्या भगिनींना आणि माझ्या मायमावल्यांना, तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एक सांगेन की थकून आलेल्या, शिणून आलेल्या, कंटाळून आलेल्या, त्रास सहन करून आलेल्या पतिराजाला घरात पाऊल टाकता क्षणी असं कधी नाही म्हणायचं, भाजी आणली का, बाजार केला का, मोबाईलला बॅलन्स टाकला का, असं नाही म्हणायचं. तुम्हाला खूप त्रास झाला असेल, बसा, थोडंसं तुमच्याकरिता कॉफी करते. एवढं बोला, यंदा फार एवढं खूप होतं यांच्याकरिता, जास्त बोलावं लागत नाही. तुम्ही थकलेला असाल, कंटाळला असाल, बसा, 5 मिनिटात तुमच्याकरिता चहा बनवते. एवढं जरी बोलला ना तरी या बिचाऱ्यांचं पोट भरतं हो. पण तुम्ही आल्या आल्या जर त्यांना त्रागा सुरू केला तर यांना वाटतं घरी न आलेलंच बरं, चला सुरू महाराजाबरोबर, असं त्यांना वाटता कामा नाही. प्रियाचे भार्या, प्रिय बोलता आलं पाहिजे. बघा ना, तुम्ही 2 पद्धतीनं बोलता येतं. गोष्ट एकच, पण 2 पद्धतीनं बोलता येते. एक मनुष्य माझ्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आता आमचा हा सार्थक बसलेला आहे आणि इकडं आपल्याला हा बापू बसलेला आहे आणि पलीकडं मयूर बसलेला आहे. पण ही दोघं मुलं नाहीत. एका ठिकाणी जेवणाला पंक्तीला बसलेलो आहे. उजव्या बाजूला एक दुसरा मनुष्य बसलेला आहे, डाव्या बाजूला एक मनुष्य बसलेला आहे. उजव्या बाजूचा जो मनुष्य बसला होता ना, त्याला लाडू खूप आवडत होते आणि पंक्तीमध्ये योगायोगानं लाडू होते. आता खेडेगावातला असल्यामुळं लाडू शहरातील मनुष्य खाऊन खाऊन किती खाईल, फार तर 3-4 खूप झाले. पण खेडेगावातील तो मनुष्य होता, त्याने लाडू किती खावेत, त्याने लाडू खाल्ले 11. किती? बुंदीचे लाडू 11 खाल्ले. माझ्या शेजारीच बसलेला होता डाव्या बाजूला मनुष्य. तो मला म्हटला, सुळ महाराज, त्या माणसाला काय लाडू कधी मिळत नाही का हो? तू काय शोध वापरला त्याने, याला कधी मिळत नाही का हो? बोलता बोलता तो म्हटला, किती खदाड मनुष्य आहे. काय शोध वापरला? किती खदाड मनुष्य. आता मला सांगा, लाडू खाण्याची प्रक्रिया तीच आहे, मात्र शेजारी बसलेला मनुष्य म्हटला किती खदाड मनुष्य आहे. मी त्याला म्हटलं, अरे तो खदाड नाही आहे, त्याची पचनशक्ती चांगली आहे. कळालं आपणास? खदाड शब्दही बोलता येतो आणि त्याची पचनशक्ती चांगली आहे हेही बोलता येतं. पण माझा शब्द त्यांना प्रिय वाटला आणि यांचा शब्द त्या व्यक्तीला लागला. दोन्ही शब्द एकच घटना दर्शवतायत, मात्र एक प्रिय ठरतो आणि एक कायमचा दूर जातो. त्याचं कारण का? शब्द. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्यासमोर बसलेल्या माझ्या भगिनी आहेत, काही मायमावल्या आहेत, पतिराजाला चांगलं बोलता आलं पाहिजे, आपल्याला प्रिय बोलता आलं पाहिजे. आणि अगदी जर तुम्हाला बारकाव्याने सांगायचं झालं तर तुमच्या मुलाकरिता फी तुम्हाला मागायची आहे, तुमच्या मुलाची 500 रुपये फी तुम्हाला भरायची आहे, स्कूल बसचे 1000 रुपये भरायचे आहेत, तर तुम्हाला पतिराजाचा मूळ ओळखता आला पाहिजे. आणि ते पैसे कोणत्या तारखेला मागावेत हे सुद्धा कळावं लागतं. पगार झालेला पाहिजे, पगाराचे पैसे खिशात असले पाहिजेत.
याहीपेक्षा सकाळचं स्नान झालेलं पाहिजे, त्यांनी चहा घेतलेला पाहिजे, चांगली नवीन कपडे घातलेली पाहिजेत आणि आरशा पुढं उभं राहिल्यानंतर ते भांग पाडताना दिसले पाहिजेत. भांग पाडता पाडता वारकरी असतील तर अभंग म्हणत असतील, वारकरी नसतील तर गाणं म्हणत असतील कुठलं तरी, आणि मग ते भांग पाडताना तुम्ही हळूच आरशामध्ये दिसेल अशा पद्धतीने मागून जाऊन उभं राहिलं पाहिजे. आणि मागून जाऊन उभं राहिल्यानंतर त्यांच्याशी गोड शब्द तुम्ही म्हणता आलं पाहिजे. अहो, तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या बाळाचा महिना भरलेला आहे, त्या स्कूल बसवाला जो मनुष्य आहे ना, तो आपली महिन्याभराची फी मागतोय, तुमच्याकडे असतील तर आता त्याला देऊन टाकली पाहिजे, असं प्रेमानं बोलता आलं पाहिजे. मी तात्पर्य काय सांगतोय, प्रियाचे भार्या, संसारातलं तिसरं सुख या गोड बोलणारी पत्नी मिळणं, आणि संसारातलं चौथं सुख या प्रेम करणारी बायको मिळणं. गोड बोलणारी वेगळी, प्रेम करणारी वेगळी नाही, हे दोन एकाच पत्नीचे दोन गुण आहेत, गोड बोलणारी पत्नी आणि प्रेम करणारी पत्नी. संसारातलं पाचवं सुख या वशस्य पुत्राहा, या शब्दाचा अर्थ आहे आपण सांगेल त्या शब्दाचं पालन करणारा मुलगा संसारात मिळणं, हे पाचवं सुख या. हे सगळ्यात अवघड सुख आहे आणि कलियुगामध्ये तर हे फार अवघड आहे. आणि मी तुम्हाला ही मुलं माझ्याकडे राहत आहेत आणि याच बाळांचा हा सोहळा आहे म्हणून सांगत नाही. हा बापू आणि हा आपला मयूर माझ्याकडे राहत आहेत ना, ताट धुवून यायला जरी मयूरला उशीर झाला तरी जेवणाकरता लेकरू थांबतं, आणि बसायला बापू दिसला नाही तर मयूरची घालमेल होती. मी जवळून सांभाळतोय ना, मी यांच्यात राहतोय म्हणून मला ठाऊक आहे. या दोघांचं प्रेम म्हणजे या एकनाथजी आणि शरदजी या दोघांचं प्रेम या दोघांमध्ये मला दिसतं. म्हणून माझ्यासाठी हे सुद्धा लेकरं राम लक्ष्मण आहेत. अत्यंत गोड स्वभावाची दोन गुणी बाळं. कलियुगामध्ये अशी बाळं खरंच प्राप्त होत नाहीत, वाटेलाही सुख येत नाही. पण वशस्य पुत्रा हा आज्ञेचं पालन करणारा मुलगा मिळणं हे कलियुगात अवघड आहे. पण या दोन बंधूंमध्ये मला ते दिसतं. आता तर हे लहानच आहेत, पण मोठं जरी झालं तरी कलियुगाची दृष्ट, कलियुगाची करार दृष्टी यांच्यावर पडणार नाही अशी अपेक्षा आपण करायला काय हरकत आहे. परमात्म्याचा आशीर्वाद या बाळांशी कायमचा राहणार आहे. आणि म्हणून तर मी तुमच्यासमोर हा विषय मांडतोय की आज्ञाधारी पुत्र मिळणं कलियुगामध्ये अवघड आहे. फार तर लहान असतात तोपर्यंत मुलं ऐकत असतात. एकदा मुलं झाली की मोठी झालेली मुलं ऐकत नसतात, ऐकवत असतात. ते आपलं ऐकत नाही, ते आपल्याला ऐकवत राहतात. एक वडील दिवसभर काम करून घरी आले आणि काम करून घरी आल्यानंतर घरात पाऊल टाकला. मुलगा खुर्चीवर बसून हातात रिमोट आहे आणि टीव्हीचे चॅनल बदलतोय. वडील दिवसभर कामाने कंटाळले होते, थकले होते. वडील म्हटले, बाळा अरे मी थकलेलो आहे, थोडं पाण्याचा ग्लास आणतो का रे. मुलगा म्हटला, मी आणणार नाही. वडिलांना राग आला. वडील म्हटले, अरे मी दिवसभर काम करून आलेलो आहे आणि तू मला पाण्याचा ग्लास देत नाहीस. हसला कसला मुलगा. राग आला आणि राग आल्यानंतर मुलगा म्हटला, उलट पक्षी मीच दिवसभर टी व्ही पुढून हल्लेलो नाही, मलाच तहान लागली आहे, देता आलं तर तुम्हीच पाणी घेऊन मला घ्या, तुम्हीच पाण्याचा ग्लास घेऊन या. वडिलांना आणखी राग आला. वडिलांना अति राग आल्यामुळं वडील म्हटले, कानामागं दिल्याशिवाय राहायचो नाही. काय म्हटले, कानामागं दिल्याशिवाय राहायचो नाही. मुलगा काय म्हणावा. मुलगा म्हटला, कानामागं द्यायला येणारच आहात ना, येताना पाण्याचा ग्लास घेऊन या. मला मारायलाच येत आहात ना, ते येताना पाणीसुद्धा घेऊन या. अशी मुलं असल्यानंतर मला सांगा, या मुलांच्या काय अर्थ करायचे का नाही. कलियुगामध्ये मुलं सात्विक मिळणं अवघड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या माझ्या कुटुंबीय लोकांना सांगतो, मूल जन्माला घालणं अवघड आहे, सोपं आहे. आता सध्या वाक्य पुढचं आहे का गांभीर्यानं. मूल जन्माला घालणं सोपं, मूल वाढवणं सोपं,
पण मुलगा घडवून अवघड आहे. कलियुगातल्या वडिलांना सगळ्यात जास्त अवघड काय असेल, मुलगा घडवून अवघड आहे. आज मी फिरतोय ना महाराष्ट्रामध्ये आणि अशी 80 मुलं सांभाळतोय ना, 80 मुलामध्ये राहत असताना माझ्यासारख्याचा एक अनुभव असा आहे की 5वी 6वी 7वीच्या मुलांना सांभाळणं तेवढं अवघड नाही, पण 9वी 10वी 11वी 12वीची मुलं सांभाळणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं झालेलं आहे. मुलं ऐकायलाच तयार नाहीत, मोबाईलमधून डोकं बाहेर काढत नाहीत आणि कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत. आणि आपल्या भाषेत बोलू का, त्यांचंच खरं केल्याशिवाय राहत नाहीत. आपण कितीही जीव तोडून सांगा, त्यांचं खरं केल्याशिवाय राहत नाहीत. वशस्य पुत्रा हा, मी सांगतोय का, आज्ञाधारी मुलगा मिळणं अवघड आहे. आणि शेवट संसारातली जी सगळी सुख सांगतोय ना, त्या सुखामध्ये पहिलं सुख सांगितलं पैसा मिळणं, आरोग्य मिळणं, प्रिय बोलणारी पत्नी मिळणं, प्रेम करणारी पत्नी मिळणं, वशस्य पुत्र हा. आणि शेवटचं सुख आहे संसारामधलं सगळ्यात चांगलं सुख कुठलं असेल ना, तर आई वडिलांची सेवा करायला मिळणं. आणि मी ह्या श्लोक सांगून एवढा वेळ तुमचा का घेतला असेल, तर माझ्यासाठी हे मोरे कुटुंब म्हणजे या 6 सुखानं संपन्न आहे. बघा, अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाचे भार्या प्रियवादिनीच, वशस्य पुत्रा अर्थ करीच विद्या. आजोबांची तब्येत नादुरुस्त आहे, पण दोन्ही भावांची घालमेल आहे. या दवाखान्याकडे न्या, त्या दवाखान्यात न्या, त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, ह्या गोळ्या द्या, कशाची कमतरता. त्यांचं आरोग्य सुधारण्याकरिता या 2 बंधूंना पडू दिली नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आई वडिलांची सेवा करायला मिळणं हे संसारातलं भाग्य समजलं जातं. थोडासा माझा आवाज विकोय ना, तो विको कमी करा. आणि म्हणून मी तुमच्यासमोर अभंग घेतला प्रवचनाला की धन्य माता पिता तयाची. हे कुटुंब याकरिता धन्य आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आई वडिलांची सेवा या कुटुंबाकडून घडते ना, तर तुकाराम महाराज म्हणतात, अशा कुटुंबाची सेवा आम्हाला जर घडली तर आमच्या दैवाला पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. सात्विक मुलगा, सात्विक कुटुंब कसं ओळखायचं याकरिता एक रामायणातला छोटासा दृष्टांत देतो आणि मी प्रवचन सेवा पुढे घेऊन जातो. किती धन्यता आहे बघा. संसारामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. एक जन्माला आल्यापासून झोपेत आहेत. लौकिक झोप वेगळी आणि आध्यात्मिक झोप वेगळी. एक वर्ग कायमचा झोपलेला आहे, दुसरा वर्ग जागा आहे पण प्रपंचात जागा आहे, आणि तिसरा वर्ग अध्यात्मामध्ये जागा आहे आणि स्वतः जागा झालेला आहे आणि समाजाला अध्यात्मामध्ये जागा करतोय. उदाहरण देतो. माणसाला झोप आवडते, कोणाला झोप आवडत नाही. आरोग्यशास्त्र बोलतं प्रत्येकाची कमीत कमी 7 तास झोप झाली पाहिजे. झोप माणसाला आवडते, झोप झालीही पाहिजे. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर झोप घेतली पाहिजे. मग झोप चांगली होण्याकरिता आपण काय करतो? उन्हाळ्याचे दिवस असतील तर झोप चांगली होण्याकरिता आपल्याकडे एक संपत्ती लागते, म्हणजे कॉट असावी लागते. कॉटवर मुलायम गादी असली पाहिजे, डोक्याला उशी असली पाहिजे. एवढ्यावर झोप लागत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सार्थक थोडी, बरोबर ओळखलं बापूंनी, थोडी हवासुद्धा लागली पाहिजे. थोडी हवा लागली म्हणजे झोप लागते. एवढ्या गोष्टी असतील तर झोप लागते. म्हणजे झोपेकरिता गादी पाहिजे, उशी पाहिजे, थोडी हवा पाहिजे. पण काही माणसांचं एवढं भाग्य असतं की याच्यातली कुठलीही गोष्ट नसेल पण प्रवचन चालू असेल तरी झोप लागते, कीर्तन चालू असेल तरी झोप लागते. मी सांगतोय का, कितीतरी माणसं आयुष्य झोपेत काढतात. लौकिक झोपेत नाही, अज्ञानाच्या झोपेत काढतात. संत बोलतात, आपण कशाकरिता जन्माला आलो, काय करतोय, आयुष्य किती राहिलेलं आहे, कोणाच्या संगतीत राहतोय, किती ग्रंथ वाचतोय, याची जाणीवच आपल्याला कधी होत नसेल तर ओळखावं
आपलं अवघं जीवन झोपेत गेलेलं आहे. या झोपलेल्या जीवाला जागं करण्याकरिता संत महात्मे अवतार घेतात आणि अवतार घेऊन आपल्याला सांगत राहतात, बाबा हो, अवघं आयुष्य असेल फार तर 80 वर्षाचं, त्यातलं संसार करण्यात 60 वर्षे घालवलेली आहेत, उरलेली 20 वर्षे आहेत ना, ती तरी माऊलींच्या सेवेत घालव, ती तरी ज्ञानेश्वरी वाचण्यात घालव, तेवढी तरी संतांच्या संगतीमध्ये घालव. अरे तेवढी तरी आयुष्य आहेत ना, उरलेली आयुष्य आहेत ना, तेवढं आयुष्य उरलेलं असेल ते माऊलींच्या संगतीमध्ये पालखी सोहळ्यात चाल. जर याच्यातलं काहीच घडलं नाही तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग तुकाराम महाराज म्हटले, ज्याला मनुष्य देह मिळाला, संस्कारी आईवडील मिळाले, साधू संतांची संगत मिळाली, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ मिळाले, ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत मिळाले, आणि एवढं मिळाल्यानंतर सुद्धा ज्याला जीवन कशाकरिता आहे हे कळालं नाही तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. मात्र जीवन कशाकरिता हे कळालं तर मग मात्र तो धन्य आहे. आपुलिया हिता जो असे जागता, जागा झाला पाहिजे, हित कळालं पाहिजे. माझ्यासमोर बरेचसे स्त्रिया आहेत ना, स्त्रियांकरिता सांगतो, बऱ्यापैकी स्त्रिया आहेत ना, आपल्या मायेनं आपल्या मुलाचं नुकसान करतात बरं का. स्त्रियांचं प्रेम मुलांच्या उद्धाराच्या आड येतं. आता या मुलांना मी सांभाळत असल्यामुळं मला ठाऊक आहे, वडील लोक आहेत ना, 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा फोन करतील आणि बरायस का, काय अडचण आहे का, 4-5 वाक्यातच त्यांचं वडिलांचं बोलणं संपतं. पण मला माहिती आहे, माझ्या फोनवर जर मुलाच्या आईचा फोन आला असेल तर ओळखायचं तासभर फोन आपल्याला माघारी मिळणार नाही, मिळू शकत नाही. अगदी किती वाजता उठला, तू काय घेतलं, आत्ता भाजी काय केली होती, पोटभर जेवलास का, शाळेत गेला होता का, इतकी बारीक चौकशी करणार. माया असली पाहिजे, पण आपली माया मुलाच्या आड येता कामा नये. मी सांगतोय का, स्त्रियांना पुरुषाला प्रपंच करताना हित कळेलच असं समजू नका. आपल्याला हित कळतं, संसारातलं हित कळतं, परमार्थातलं हित कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अशी एक ओवी आहे की माऊली बोलतात, प्रत्येकाला हित कळतं पण संसारातलं हित कळतं. पैसा कसा मिळवावा, शेती कशी करावी, पदं कशी मिळवावीत, सन्मान कसा मिळवावा, हे संसारातलं हित सगळ्यांना कळतं, पण अध्यात्मातलं हित कोणालाच कळत नाही. म्हणून तुकाराम महाराजचा शब्द काय बघा ना, तुकोबराय म्हटले, हित नाही ठाऊके जननी जनका. आई आणि वडिलाला हित कळत नाही, कळालं तर लौकिक हित कळतं. खरं हित कळण्याकरिता आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायांचा आश्रय करावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या चरणाचा आश्रय केल्याशिवाय आपल्याला हित कळत नाही ना. मग तुकाराम महाराजांना विचारावं लागतं, तुकाराम महाराज, माणसाचं हित कशात आहे? तुकाराम महाराजांनी बापू उत्तर दिलंय, मयूर तुमचा अभंग पाठ आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. कशामध्ये हित आहे? देवाचं चिंतन जेवढं करेल ना तेवढं त्या माणसाचं हित आहे. चिंतना व्यतिरिक्त जेवढं आपलं आयुष्य जातं ना तेवढं माणसाच्या वाट्याला दुःख आहे. देवाची सेवा कराल तेवढं सुख आहे. आणि म्हणून मी मोरे कुटुंबाला का धन्यवाद देतोय, या कुटुंबाचं पुन्हा का वर्णन करतोय. बघा ना, दोघा भावामध्ये 2 मुलं. आता या विधीनंतर प्रत्येकाला एक एक मुलगा. हा विधी संपला, आता आज विधी पूर्ण झाला, माझं प्रवचन संपलं, आता एक एक मुलगा. मला सांगा, एक एक मुलगा कोणाला वाटणार नाही बाळ माझ्यापाशी राहावं, पण तरीसुद्धा ही दोन्ही बाळं 110 किलोमीटर अंतरावर शिकण्याकरिता टाकली. का? यांना खरं हित कळावं. संसारातलं हित सगळ्यांना कळतं न शिकवता, पण याला जीवनाचं हित कळावं याकरिता 110 किलोमीटर अंतरावर टाकली ना. म्हणून मी म्हटलं, आपुल्या हिता जो असे जागता. हे यांचा धन्यवाद आहेत. पण आमच्या सार्थकनं सुंदर चाल म्हटली ना, सुंदर चाल म्हटल्यानंतर जो खरा वारकरी असतो तो विचारतो कोणत्या गुरुकडे शिकतो. चाल म्हटली सार्थकनं, पण नाव निघलं गुरुचं. आपल्या बापूनं सुंदर पकवाज वाजवला,
तर खरा वारकरी विचारतो, कोणत्या गुरुकडे शिकतो रे पकवाज? सांगणार हा अरुण महाराजांच्याकडे शिकतो. पकवाज वाजवला बापूनं, हेमंतनं, पण नाव निघलं गुरुचं. साल म्हटली सार्थकनं, पण नाव निघलं गुरूंचं. मुलगा चांगला वागला की आपोआपच गुरुचं नाव निघतं ना. तसं संसारामध्ये मुलगी चांगली वागली की आपोआपच आईचं नाव निघतं. आपण बघतो ना, एखाद्या मुलीला स्वयंपाक येत नसला, एखाद्या मुलीला चांगलं बोलता येत नसलं, एखाद्या मुलीला सामंजस्यानं राहता येत नसलं, तर सासू बोलता बोलता एक हे वाक्य बोलत असते, आईनं तुला हेच शिकवलं का? आईचा त्याचा संबंधच नसतो, पण तरीसुद्धा सासू म्हणते, आईनं तुला हेच शिकवलं का? आणि चांगला स्वयंपाक केला तरीसुद्धा म्हणते, बघा ना, हा गुण आहे ना, हा तिच्या आईचा आहे. संपला दृष्टांत. मला सांगायचं आहे काय? सांगायचं हे की चांगला पकवाज वाजवला की गुरुचं नाव निघतं. तसा मुलगा हिताच्या ठिकाणी जागा असला की तुकाराम महाराज धन्यता आईवडिलाला देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आज माझ्यासाठी ना ह्या दोन मोठ्या बंधूंची आईवडिलांचीही धन्यता आहे आणि या दोन बाळांच्या आईवडिलांचीही धन्यता आहे. म्हणून मी म्हटलं, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. रामायणातला एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. आई वडिलाची धन्यता कशी. जो जातिवंत शेतकरी आहे ना, याची पिढ्यानपिढ्यान शेती करण्याची परंपरा आहे, तो जातिवंत शेतकरी रस्त्याच्या कडेने निघाला आणि रस्त्याच्या कडेला चांगलं ऊसाचं पीक आलं असेल तर जातिवंत शेतकरी ऊसाचं वर्णन करतो. काय चांगला ऊस आलाय, काय ऊस आहे, काय ऊसाचा रंग आहे. पण खरा शेतकरी असेल ना, तो ऊसाचं वर्णन करतो, पिकाचं वर्णन करतो, पण खरा शेतकरी पिकाचं वर्णन करत नाही. खरा शेतकरी जमिनीचं वर्णन करतो. काय जमीन आहे, कसला ऊस आलाय. ऊस चांगला दिसतोय ना, ऊसाचं चांगलं दिसणं ऊसावर अवलंबून नाही, जमिनीवर आहे. तशी मुलं सात्विक आहेत ना, या मुलांचं चांगलं दिसणं मुलांवर अवलंबून नाही, त्यांच्या आईवडिलावर आहे. धन्य माता पिता तयाचिया. मग याकरिता रामायणामध्ये कसं घडलेलं आहे, रामायणाचं उदाहरण असं आहे की श्रीरामचंद्र आणि सीता मैया या दोघांची भेट लग्नाच्या अगोदर जनकपुरीमध्ये एका बगीच्यामध्ये झाली. आणि दोघांची भेट बगीच्यामध्ये झाल्यानंतर 2 सेकंदाकरिता रामरायाचं लक्ष सीतामैयाकडे गेलं आणि सीतामैयांचं लक्ष रामरायाकडे गेलं. आणि लग्नाच्या अगोदर या दोघांचं लक्ष एकमेकाकडे गेल्यानंतर या दोघांकडे लक्ष लक्ष्मणाचं गेलं. म्हणून मी लक्ष्मणाची व्याख्या करतो, ज्याचं लक्ष मनाकडे असतं तो लक्ष्मण, आणि ज्याचं मन लक्षाकडे असतं तो लक्ष्मण. लक्ष्मणाचं लक्ष दोघांकडे गेलं आणि लक्ष्मणाच्या लक्षात आलं, कधीच कोणाकडं डोळे वर करून न पाहणारा माझा दादा आज 2 सेकंद का व्हायला पण सीतामैयाकडे पाहिलेलं आहे. निश्चितच माझ्या रामरायाला, माझ्या राघवाला, माझ्या दादाला आवडलेले दिसत आहेत सीतामैया. आणि जगाची जननी असलेली ही सीतामैया माझ्या दादाकडे बघतीये. निश्चितच सीतामैयाला सुद्धा माझे प्रभू आवडलेले आहेत. संध्याकाळी दोघेजण एकत्र बसलेले आहेत. कोण कोण? राम आणि लक्ष्मण. चतुर्थीचा चंद्र आकाशामध्ये आहे. रामराया बसलेले आहेत, पायाजवळ लक्ष्मणजी बसलेले आहेत. आणि रामरायानं लक्ष्मणजींना बोलायला सुरुवात केल्यानंतर एक प्रश्न विचारला. प्रश्न काय होता? प्रश्न असा होता, लक्ष्मणा, हा चंद्र कोणासारखा दिसतोय? लक्ष्मणजी म्हटले, दादा मला नाही कळणार, तुम्हीच सांगा दादा, सांगा बरं, हा चतुर्थीचा चंद्र कोणासारखा दिसतोय? रामरायाच्या जे मनात होतं ते ओठात आलं.
जे पोटात होतं ते ओठात आलं. आणि रामराया म्हटले, लक्ष्मणा, अरे हा चंद्र आहे ना, चतुर्थीचा चंद्र, हा चंद्र इतका शीतल आहे, इतका मंद वाटतोय, इतका मोहक वाटतोय, इतका सुंदर वाटतोय की या चंद्राची शीतलता म्हणजे सीतेच्या मुखासारखी शीतलता आहे. सीतेचं मुख जसं शीतल तसं हे चंद्राचं सौंदर्य आहे, चंद्राची शीतलता आहे. ऐका पुढं, धन्य माता पिता तयाचे कोणाला म्हणावं. लग्नाच्या अगोदर रामरायानं चंद्राला सीतेची उपमा दिली. तिथून पुढं भाग्यवानांना आहे का, लक्ष्मणानं शेवटच्या श्वासापर्यंत चंद्र बघितला नाही, परत कधी चंद्र पाहिला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लक्ष्मणजींनं परत चंद्र कधीच बघितला नाही. का बरं? त्या चंद्राकडे बघितल्यानंतर माझ्या रामरायाची वाक्य आठवतील आणि माझं मन कधीतरी मला फसवेल ना, तर चंद्रच कधी आयुष्यात पाहणार नाही. त्या लक्ष्मणजींनं शेवटच्या श्वासापर्यंत चंद्र कधीच पाहिला नाही. याला म्हणतात धन्य माता पिता तयाची. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एखादा जर तुमच्या कुटुंबातलं म्हणत असेल ना, मला हरिपाठ म्हणू वाटते, ओळखावा सात्विक मुलगा आहे. आणि त्याचा हरिक त्याचा हर्ष, त्याचा आनंद तुम्हा मला होईल याच्यात नवल नाही. त्याचा आनंद भगवान पंढरीश परमात्म्याला सुद्धा होत असतो. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून समारोपाला एक मी तुम्हाला सांगेन की आपली मुलं सात्विक व्हावी वाटत असतील ना, तर सात्विक संगतीमध्ये ठेवा. आपल्या मुलांकरिता तुम्ही किती संपत्ती मिळवत आहात याला कलियुगात किंमत राहिलेली नाही. नीट ऐका, मोरे कुटुंबियांनं जो आजचा आनंदाचा सोहळा साजरा केलेला आहे, त्या आनंदाच्या सोहळ्याच्या या प्रवचनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतोय, मुलगा सज्जन असेल तर संपत्ती कमवण्याची गरज नाही, आणि मुलगा दुर्जन असेल तर संपत्ती कमवून उपयोग होणार नाही. कधीतरी बारकाईने विचार करा. म्हणून मी तुम्हाला आज अंतर्मुख करतो. मुलगा सज्जन असेल तर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल ना तरी कष्टानं कमी करेल. मुलगा दुर्जन असेल, दुर्जनांच्या संगतीत लागला असेल आणि तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी असेल ना, तर तुमच्या डोळ्यात एकटा फुकून टाकेल. हे लक्षात ठेवा. कलियुगामध्ये तुम्हाला सुखानं म्हातारपण घालवायचं असेल तर माझा ऐका, हे कुटुंबातील माणसाचं ऐका, एका वारकऱ्याचा ऐका. मुलाला संपत्ती कमवण्यापेक्षा मुलाला चांगले संस्कार द्या. मी एकनाथ महाराजांना, मी आमच्या पुणेकर महाराजांना, मी आमच्या मोरे कुटुंबियांना एवढ्याकरिता धन्यवाद देतो. मुलं माझ्याकडे शिकायला टाका असं माझं मत नाही अजिबात. तुम्ही कुठंही शिकायला टाका, पण माझी मुलं चांगल्या संस्कारात आहेत का आणि चांगल्याच्या संगतीत आहेत का हे डोळ्यात तेल घालून पहा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष कराल, येणारा काळ तुम्हाला पश्चातापाचा ठरेल. म्हणून भाग्यवान कोण आणि श्रीमंत कोण, ज्यांची मुलं चांगल्या संस्कारात वाढत आहेत, ज्यांची मुलं हरिपाठ म्हणतायत, ज्यांच्या मुलांना व्यसन, फॅशन, हॉटेल, ढाबा, DJ हे काहीच माहीत नाही. ओळखायचं मी श्रीमंत या जगातला. आपण चटणी भाकरी खाऊया, पण मुलाला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा कष्टाने मिळवलेली संपत्ती तुमच्या डोळ्यादेखत नष्ट व्हायला फार वेळ लागणार नाही. छोटासा दृष्टांत सांगतो, थांबतो. एका घरामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो. घरात कीर्तनाला गेलो. घरात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या कुटुंबाला बरं वाटावं म्हणून आपण प्रश्न विचारतो, किती मुलं? त्यांना मी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सुळ महाराज, मला एकच मुलगा. संपत्ती किती आहे? ते म्हटले माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. ते घरात कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं आत गेले आणि त्या बंगल्याची झाडलोट करणारा एक मनुष्य माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. मी म्हटलं, मालक माझ्याशी खोटं बोलेत असं मला वाटतंय हो. तो नोकर मला म्हटला, सुळ महाराज आमचे मालक कधीच खोटं बोलत नाहीत. अरे म्हटलं, मला खोटं बोलल्यासारखे वाटतंय, कारण हा बंगला जवळजवळ कोटी रुपयाचा वाटतोय आणि तुमचे मालक तर मला म्हटले की माझ्याकडे फक्त 1 लाखाचीच संपत्ती आहे आणि मला एकच मुलगा आहे.
म्हटलं तुमच्या मालकाला मुलं किती? ती म्हटली 3 मुलं आहेत. आणि मी म्हटलं संपत्ती किती? ती म्हटलं मला या घरात झाडलोट करायला 20 वर्ष झाली, 20 वर्षात मला त्यांच्या संपत्तीचा अंदाज आला नाही. मग मी म्हटलं मग तुमचा मालक माझ्याशी खोटं बोलले का? मी तर काय त्याच्यातलं काय मागितलं नाही. माझ्या गुरुकुला द्या, मला पंगत द्या, मी काही मागितलं नाही, तरीसुद्धा तुमचे मालक मला खोटं का बोलले? 5-10 मिनिटांनंतर ती मालक आले. मी म्हटलं मालक का हो खोटं माझ्याशी बोलला? हे योग्य नाही तुमच्या दृष्टीनं, असं खोटं बोलू नये. कमीत कमी महाराज लोकांना तरी बोलू नये आणि महाराजांनी तरी अजिबात बोलू नये. मी म्हटले, ते म्हटले सुळ महाराज मी खोटं बोललोच नाही. अहो तुम्हाला 3 मुलं आहेत, तुम्ही मला काय म्हटलं? एकच मुलगा आहे. तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, तुम्ही म्हटला मला फक्त 1 लाख रुपयाची माझी संपत्ती आहे. असं का बरं? ते म्हटले महाराज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतो. तुम्ही म्हणत आहात मला 3 मुलं आहेत, पण 3 मुलांचा परिचय जर तुम्हाला द्यायचा असेल ना, तुम्ही म्हणत आहात ना म्हणून मी बोलतो. आणि त्यांनी मोठ्या मुलाला हाक मारली, गोविंदराव म्हणून हाक मारली. गोविंदराव म्हणून हाक मारल्यानंतर गोविंदराव लेझिम खेळतच आले. वडील म्हटले महाराज याला मी कसा मुलगा म्हणू? लेझिमच खेळत आले. मी म्हटलं ओळखलं बरं का मी? दुसऱ्या मुलाला हाक मारला, दुसऱ्या मुलाला हाक मारली आणि दुसरा मुलगा, आता मी काय ॲक्शन करून दाखवू का तुम्हाला? कळा ना, समजून घ्या. दुसरा मुलगा सिगारेट ओढतच आला. तिसऱ्या मुलाला हाक मारली, तिसऱ्या मुलाला हाक मारल्यानंतर विठोबा म्हणून हाक मारली आणि विठोबा म्हटल्यानंतर तो मुलगा संताची संगती मनोमार्गगती आकडा वा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. अभंगच म्हणत आला, अभंग म्हणत आला. केवळ अभंग म्हटला नाही तर वडिलांना न सांगता माझ्या पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. वडील मला म्हटले सुळू महाराज तुम्हाला कळालं का? मी जे म्हटलं ना तुम्हाला मला एकच मुलगा आहे, तो एवढाच माझा मुलगा आहे. या अगोदरची 2 आहेत ना ती जन्माला आलेत, पण मी त्यांना माझं मानत नाही. मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं मला कळालं. मला सांगा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी, तुम्ही म्हटलं 1 लाख रुपये फक्त माझे आहेत, कसं काय बरं सांगा? ते म्हटले महाराज तुम्हाला खरं सांगू का, आत्तापर्यंत मी सप्ताहाला पंगत दिली ना, त्या सप्ताहाच्या पंक्तीचा आत्तापर्यंतचा खर्च 1 लाख आहे. जे सप्ताहाला गेलं, जे दिंडीला गेलं, जे संतांकरिता खर्च झालं ते फक्त माझी 1 लाख रुपये, यापेक्षा जास्त खर्च केला नाही. म्हणून माझी संपत्ती फक्त 1 लाखाची. धर्माला गेलं ते माझं आणि संतांच्या सेवेत आहे ते माझं. म्हणून मला वाटतं धन्य माता पिता तयाची आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची